बँकेच्या या कार्यक्रमाला आणि उद्योजकांच्या मेळाव्यात आपण काय बोलावं, हा खरं तर थोडासा अडचणीचा विषय. साधारणतः शिक्षण संस्थेत काम करत असताना, विद्यार्थ्यांशी बोलताना किंवा अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत असताना समोर असणारा ऑडियन्स बद्दल सोबत संवाद करताना ज्या विषयाची मांडणी करावी लागते ते विषय वेगळे, आणि इथे उपस्थित असलेले उद्योजक आणि बँक यांचा समन्वय म्हणून प्रमुख अतिथी म्हणून बोलावल्यानंतर आपण काय विषय मांडावे, हा खरं तसा अडचणीचाच विषय आहे. पण काही महत्त्वाचे मुद्दे एक उद्योजक म्हणून, सामाजिक क्षेत्रात काम करत असणारा एक कार्यकर्ता म्हणून आणि एकंदर समाजातला जागरूक नागरिक म्हणून जे काही विषय डोळ्यापुढे येतात त्याबद्दल थोडंसं चिंतन किंवा थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा, उद्योजक असो किंवा बँक म्हणून बँकेचे अधिकारी असतील, सहकारी असतील, सर्व कर्मचारी असतील, त्यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग तो कोणालाही, तुम्ही आपल्या सोबत असणाऱ्या आपल्या परिवारातील विद्यार्थी वर्ग असेल, आपल्या उद्योग क्षेत्रात काम करणारे आपले सहकारी असतील, त्यांना आपल्याला एक सातत्याने सवय लावण्याची गरज आहे, ती म्हणजे रिफ्लेक्शन. समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे, दासबोधात त्यांनी म्हटलेलं आहे, पहावे आपणासी आपण. प्रत्येक वेळी, प्रत्येक इन्स्टंटला, कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना, उद्योजक म्हणून असो, बँकेचा कर्मचारी म्हणून असो किंवा अधिकारी म्हणून असो, पहावे आपणासी आपण. मला जायचंय कुठे, मी आहे कुठे, मला करायचं काय, याचं सातत्याने चिंतन करणारा व्यक्तीच यशस्वी होऊ शकतो, एवढं आपल्याला आज लक्षात घेणं गरजेचं आहे. साधारणतः आपण व्यवसायाची सुरुवात करतो त्यावेळी असलेलं एन्व्हायरमेंट आणि प्रत्येक दिवसाला बदलणारं एन्व्हायरमेंट, प्रत्येक टप्प्याला येणारे वेगवेगळे चॅलेंजेस, वेगवेगळे आव्हानं, याला आपल्याला स्वतःची तयारी करणं हे सातत्याने गरजेचं आहे. आणि हे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मराठी उद्योजकासाठी. मी मराठी उद्योजक एवढ्यासाठी म्हणतो कारण मराठी उद्योजक ज्या एन्व्हायरमेंटमध्ये वाढून मोठा झालेला असतो त्याला अन्य लोकांच्या बजेटची चिंता असते, आपल्या स्वतःच्या बजेटची चिंता नसते. साधं उदाहरण घेतलं, घरातल्या महिलेचं उदाहरण घेतलं की शेजाऱ्यांचं बजेट काय, त्यांचं खर्च काय, त्यांचे एक्सपेन्सेस काय, त्यांचं अर्निंग काय, याच्यावर चिंतन जास्त. पण आपले कधीतरी फायनान्शियल ऑडिट्स आपण रिव्ह्यू करतो का, ही मराठी उद्योजक थोडा कुठेतरी कमी पडतो. इथे सगळे यशस्वी उद्योजक आहेत, त्यांनी या सुधारणा केलेल्या आहेत, तरीही आपण कुठेतरी कमी पडतो. त्यामुळे रिफ्लेक्शन सातत्याने आपल्याला करणं गरजेचं आहे. नवीन नवीन टूल्स, मी जनता सहकारी बँकेचे आभार मानेन की त्यांनी सायबर सिक्युरिटी अवेअरनेस आणि प्रधानमंत्री जी कर्ज व्यवस्था आहे त्याची माहिती दिली. आपल्याला ही सुद्धा माहिती नसते. अनेक लोक जे आहेत या असलेल्या सुविधांचे अपॉर्च्युनिटीज म्हणून कन्वर्ट करून मोकळे होतात, पण आपल्याला त्याची माहिती नसते. हा जो अवेअरनेसचा भाग आहे सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत सुद्धा आपण काय करतो, सुरक्षित अंतर ठेवा म्हणून तिथे जाण्याचंच टाळतो. रिस्क ही आपल्याला घ्यावी लागते, पण रिस्क घेताना हे जे अलर्ट्स आहेत त्याच्यासाठीचं रिफ्लेक्शन आपल्याला सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. की अशा पद्धतीची लिंक येतात का, येऊ शकते का, हा RBIL मधला L कुठून आला, किंवा हे जे सगळे छोटे छोटे ट्रिक्स केलेले असतात, हे सतत प्रश्न विचारण्याची आपल्याला सवय आत्ता लावून घेणं गरजेचं आहे. जे काही जिओपॉलिटिकल सिच्युएशन्स आहेत त्याच्यात उद्योजक म्हणून आपल्याला सर्वसाधारणपणे अलर्ट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बँकेच्या बाबतीत सुद्धा, मी जनता बँकेत माझे काही माहेरची माणसं आहेत, ही सगळी आमची, मी असं म्हणतो कारण बँकेत असे काही आहेत की ज्यांना मी अगदी मनापासून जे माझे आहेत, आपले आहेत म्हणून. बँकेला सुद्धा आमचं तेच म्हणणं आहे की कुठेतरी व्हिजिबिलिटी आपली वाढवता येईल का, याचं चिंतन आपल्याला करायला. मग ती व्हिजिबिलिटी म्हणजे काय, इथे खेड शिवापूरमध्ये उद्योग करणारे अनेक आहेत. 2019ला आम्ही इथे व्यवसाय सुरू केला, आत्ता 2026 मध्ये आहोत. 7 वर्ष माझा अनुभव असा आहे की
कात्रजचा बोगदा क्रॉस करायचा म्हणजे अरे बापरे, अशा पद्धतीची मानसिकता पुण्यातल्या लोकांची आहे. आज एम्प्लॉयर रिसोर्सेस मिळणं हे खेड शिवापूरच्या लोकांची मोठी अडचण आहे. इथला उद्योजक याची ताकद अफाट आहे, कारण या मातीला गुण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, कधी काळी इथे पाय लागलेला आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीची करणं गरजेचं आहे. म्हणून रिफ्लेक्शन हा सध्या सर्वात महत्वाचा. दुसरा महत्वाचा मुद्दा येतो तो सिनर्जीने काम करणं गरजेचं आहे. कोलॅबोरेटिव्ह अप्रोच आता आपला असणं गरजेचं आहे. त्यामुळे ते असे जेव्हा मेळाव्यात एकत्र येतात तेव्हा आपल्याला आपापसात संवाद साधता येईल का, तुम्ही काय करता, आम्ही खूप छान ऑटोमेशन मधलं काम करतो, पण आम्हाला जेव्हा फॅब्रिकेशनची गरज लागते तेव्हा नेक्स्ट डोअर कोणाचा तरी चांगला फॅब्रिकेशनचा सेटअप आहे, मी कशाला माझी इन्व्हेस्टमेंट वाढवू, त्यांचं सहकार्य घेईन, दोघं मिळून तुझं पण छान चालेल माझं पण छान चालेल, हा अप्रोच आपल्याला आणता येईल का, याचा विचार सुद्धा उद्योजक म्हणून आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यामुळे सिनर्जी हा विषय आपल्याला आपल्या व्यवसायात कसा आणता येईल याचं चिंतन आपल्याला करावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला थोडं थोडं वाढवता येईल आपला व्यवसाय, एवढं नक्की. आज एफिशियन्सी जी आहे ती इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. तुम्हाला आम्हाला मान्य असेल की प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असल्यामुळे मार्जिन जे आहे सेल्स आणि कॉस्ट मधलं हे खूप कमी आहे. आणि मग जर अशा एफिशियन्सी पॉवर कटमुळे, एनर्जी सेव्हिंगमुळे, ट्रान्सपोर्टमुळे जर आम्ही त्यात पैसा घालत राहिलो तर हातात काय येणार. त्यामुळे संघटितरित्या काही प्रयत्न आपल्याला करता येईल का, आणि म्हणून बँकेसारखे जे सहकारी आपले आहेत त्यांनी सुद्धा कोलॅबोरेशन आमच्याशी सोबत येऊन अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत, जेणेकरून आमच्या समस्यावर मार्ग निघाला तर आमचं एक्सपान्शनची मोटिवेशन वाढेल आणि मग आम्ही कर्जासाठी येऊ.